नमस्कार, मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण या प्रकारची पोस्ट कॅनवामध्ये क्रिएट करायला शिकणार आहोत. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल किंवा एखादी क्लास असेल तर त्यासाठी ॲडव्हर्टाइज कशी करायची किंवा दुसऱ्याच्या व्यवसायासाठी अशा प्रकारची डिझाईन कशी क्रिएट करायची ते आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, कारण की स्टेप बाय स्टेप टोटल ट्युटोरियल या व्हिडिओचे यामध्ये दिलेले आहे. सगळ्यात पहिले मी एक इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर साईज कॅनवा साईज घेतली आहे. त्यावर आपल्याला जो काही कंटेंट आहे क्लायंटने दिलेला तो ऍड करून घ्यायचा आहे. मी तो ऍड करून घेते पहिले. ओके, तर या प्रकारे टेक्स्ट टूलने हा कंटेंट ऍड करून घ्यायचा आहे. इथे टेक्स्ट टूल दिसतोय, टी टेक्स्ट ऍड अ टेक्स्ट बॉक्स करून तुम्हाला हवा तो टेक्स्ट तुम्ही टाईप करू शकता. ठीक आहे, आता रुचिरा मराठीमध्ये टाईप करायचंय तर मी मराठी कीबोर्ड यूज करते. ओके, रुचिरा कुकिंग क्लासेस. ठीक आहे, गुगल इनपुट यूज करून तुम्ही मराठी टायपिंग करू शकता. सॉरी, रुचिता. ओके, रुचिता कुकिंग क्लासेस. नॉर्मल आपण इकडून कॉपी करून घेतलंय हे. इथून कॉपी ऑप्शन आहे आणि आपल्या यावर येऊन सिम्पली त्याला मी पेस्ट केलाय. ओके, इथे पेस्ट केलंय, टेक्स्ट बॉक्स मध्ये फक्त पेस्ट केलाय टेक्स्ट जो काही आहे. आता यामध्ये मला हा रुचिता टेक्स्ट थोडा मोठा करायचा आहे आणि कुकिंग क्लासेस वेगळा करायचा आहे. ठीक आहे, याला कट करून घेते. ठीक आहे, कट. देन पुन्हा एक टेक्स्ट बॉक्स घेते आणि इथे पेस्ट करते. ओके, या प्रकारे हे क्लासचं नाव तुम्ही इथे ऍड करताय. याला फॉन्ट वगैरे तुमच्या हिशोबाने ऍड करू शकता. तिथे फॉन्ट मध्ये जर देवनागरी सर्च केलात, ठीक आहे, देवनागरी, तर तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट बघायला मिळतील. हवा तो फॉन्ट तुम्ही ऍड करू शकताय. बघा, चेंजेस होत आहेत. ज्याप्रमाणे मी फॉन्ट चेंज करते त्याप्रमाणे त्यामध्ये चेंजेस होत आहे. ओके, कलर तुम्हाला हवा तो ऍड करू शकता. ठीक आहे, क्लासमध्ये कुठल्या गोष्टी शिकवणार आहे ते आपण ऍड करून घेतलाय कंटेंट. त्यानंतर आता आपल्याला डिझाईनला सुरुवात करायची आहे. एलिमेंट्स मध्ये शेप्स. ओके, शेप्स मध्ये मी सर्कल घेते. ठीक आहे, सर्कल याप्रमाणे साइड एरोने थोडा ऍडजस्ट करून घेते. अशा पद्धतीने इथे. ओके, त्यानंतर मी अजून एक सर्कल घेतलाय बघा. ओके, असे 3 सर्कल डुप्लिकेट करून ऍड करून घेते. ठीक आहे, त्याला नंतर ऍडजस्ट करूया आपल्या डिझाईन नुसार. या पद्धतीने ऍडजस्ट करू शकता. त्यानंतर एक एलिमेंट्स मध्ये फिमेल शेप सर्च करते. ठीक आहे, फोटोज मध्ये आपल्याला या प्रकारच्या वुमन्स बघायला मिळतील. बघा, जी हवी ती तुम्ही घेऊ शकताय. जो फोटो तुम्हाला आवडेल तो घेऊ शकताय. ठीक आहे, मी हा घेते. ओके, आता जे आपण काही सर्कल्स ऍड केले यावर आपल्याला इमेजेस ऍड करायचे. त्यासाठी काही फ्रेम्स लागणार आहेत. ठीक आहे, फ्रेम सर्च करते. फ्रेम मध्ये पण सर्कल फ्रेम घेते आणि या डिझाईन नुसार ऍडजस्ट करते. ठीक आहे, स्क्रीन थोडीशी झूम करते हवं तर. या पद्धतीने थोडा वेळ पेजचा कलर चेंज करूया आपण. आपल्याला सर्कल फ्रेम दिसावी त्यासाठी. ओके, बघा मी फ्रेम कशी ऍडजस्ट करते, डुप्लिकेट करते. या पद्धतीने तुम्हाला प्रॉपर फ्रेम ऍडजस्ट करून घ्यायची, स्क्रीन झूम करून. ओके, या पद्धतीने केली. पेजचा कलर पुन्हा आता मी व्हाईट होता तो व्हाईट ठेवते. ठीक आहे, पेज कलर इथून चेंज होतो. त्यानंतर एलिमेंट्स मध्ये व्हेज थाली सर्च करते. ठीक आहे, कुकिंग रिलेटेड आहे तर व्हेज. ओके, ओनली व्हेज करते.
तर या पद्धतीचे तुम्हाला फोटोज मिळतील. जे हवे ते तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. बिर्याणी रिसाइज करून सिम्पली ज्या फ्रेम मध्ये तुम्हाला ऍड करायचंय त्यावर घेऊन जायचंय. जर या फ्रेम मध्ये ऍड करायचं इकडे घेऊन जा, या फ्रेम मध्ये ऍड करायचं तर इकडे घेऊन जायचं आहे या पद्धतीने. ठीक आहे. समजा आपल्याला तो फोटो नाही आवडत आहे तर दुसरा पण तुम्ही ऍड करू शकता, चेंज करू शकता. ठीक आहे. केक पण बनवायला शिकवतात, तर केकचा फोटो घेऊया समजा एक एक्झाम्पल साठी या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला हा जो आपला टेक्स्ट आहे तो डेकोरेटिव्ह करायचा आहे. रुचिता याचा फोन थोडा मोठा करूया. बघा फॉन्ट ऍड केलाय मी. ऍज पर शेपचा जो कलर आहे त्याप्रमाणे आपण ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. वेगळा पण घेऊ शकताय, बट जो सर्कल मागे शेपला कलर दिलाय मी कॉम्बिनेशन ऍड करण्यासाठी तोच सेम कलर यूज करते आहे. ओके. त्यानंतर फोन्ट देवनागरी मधला बाल्लो म्हणून BALOO तो फोन्ट घेतलाय. इफेक्ट मध्ये थोडा शॅडो इफेक्ट देऊया. ठीक आहे. व्हाईट कलर शॅडो देते. देन याला कलर सेम. यानंतर याला थोडा लिस्टिंग ऍड करूया. ठीक आहे. पॉइंट वाईज करण्यासाठी या पद्धतीने. देन आपल्याला आता खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे ऍड करायचे आहेत. एलिमेंट्स मध्ये शेप आहे. शेपचा यूज करून तुम्ही इथे एक बॉक्स यूज करू शकताय. ठीक आहे. एलिमेंट मध्ये जर ग्रीन बटन किंवा बटन सर्च कराल, ठीक आहे, बटन सर्च कराल तर या प्रकारचे तुम्हाला बटन्स पण मिळतील. ओके. जे तुम्ही इथे ऍड करू शकताय. ठीक आहे. मी हा जो काही यूज केलाय तोच घेते. त्याचा तुम्ही कलर कॉम्बिनेशन ऍज पर डिझाईन चेंज करू शकताय. ठीक आहे. मी शेप नुसार हा कलर घेतलाय. त्यामध्ये टेक्स्ट ऍड करूया. हाच घेते मी आता. आजच आपले नाव नोंदवा. कसा टाइप करणार इथून टाइप करू शकताय किंवा मराठी कीबोर्ड असेल तुमच्याकडे तर टाइप करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर जो काही टेक्स्ट आहे तो ऍड करायचा आहे. एलिमेंट्स मध्ये कॉल आयकॉन सर्च करते. भरपूर सारे आयकॉन्स तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. या पद्धतीने डिस्क्रिप्शन मध्ये मी मोबाईल नंबर ऍड करते माझा. जर कुणाला ग्राफिकचा क्लास करायचा असेल तर मला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घेऊ शकताय. या प्रकारच्या डिझाईन बनवून तुम्ही घर बसल्या पैसे अर्न करू शकतात. जाहिरात डिझाईन करून समजा ही पोस्ट तुम्ही समोरच्याला विकली तर 200 ते 250 रुपये तुम्हाला चार्जेस मिळू शकतात. ते पण घर बसल्या. ठीक आहे. त्यानंतर एक शेप ऍड करूया जो की इथे मी केलेला आहे. कसा ऍड केला ते पण सांगते. एलिमेंट्स मध्ये शेप त्याचा कलर चेंज करते. रेडच ठेवते. टेक्स्टचा कलर चेंज करते. ठीक आहे. व्हाईट आणि त्याला पोझिशन बॅकवर्ड देते या पद्धतीने आणि कॉल आयकॉन व्हाईट करते. बघा बघू शकताय तुम्ही. आपण कमीत कमी वेळात 9 ते 10 मिनिटात बघा पोस्ट क्रिएट केली. 10 मिनिटात तुम्ही डिझाईन बनवून घरी बसल्या पैसे अर्न करू शकताय. ठीक आहे. अजून एक शेप ऍड करायचा राहिलाय सर्कल. ठीक आहे. जसा इथे सर्कल ऍड केलाय त्याप्रमाणेच तुम्हाला इथे सर्कल मागे ऍड करायचा आहे आणि त्याचा कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात. ठीक आहे. या पद्धतीने
बघू शकता किती छान डिझाईन आपली क्रिएट झाली असेल. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच. कीप सपोर्टिंग.